श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेमध्ये पालक मेळावा व दीपावली फराळ वाटप कार्यक्रम संपन्न। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक शिक्षकांचा एकात्म विचारांचा मेळावा। संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचालित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळा बारादरी येथे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुलीन फुंदे यांच्या प्रमुख उपस्थित पालक मेळावा व दीपावली फराळ वाटप कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ रोहिणीताई पवार, अध्यक्षा रणरागिनी फाउंडेशन, तसेच श्री देवीदास ढगे, एरिया मॅनेजर कृषी विभाग, अहिल्यानगर उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दीपावली फराळाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक जयश्री पोटे, समन्वयिका विश्व हिंदू परिषद, श्री नंदुसिंग परदेशी, जिल्हा प्रतिनिधी NTV न्यूज, गर्जे मामा, नवनाथ बटुळे, धोंडीराम थोरात, राजेंद्र गवळी, सचिन पंधारे, कैलास पवार, प्रशांत भोसले, वंदना थोरात, ज्योती जाधव, अनिता दहीफळे, रोहित पवार, तसेच डोळे, गर्जे सर, पणेकर सर, गीते मॅडम, जाधव सर, गीते सर, चौधरी सर, वाघ सर, महेश ढाळे, धनु काळे, बच्चा काळे, ऋतुजा काळे, प्रशांत भोसले आणि अनेक मान्यवर पालकवृंद उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये पालक प्रतिनिधी नवनाथ बटुळे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील सुविधा, शिक्षक वर्गाची निष्ठा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह याचं कौतुक केलं। तसेच श्री नंदुसिंग परदेशी यांनी शाळेतील उत्कृष्ट व्यवस्था आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील आत्मीयतेने घेतलेला प्रयत्न अधोरेखित करत म्हटलं की या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण वातावरण पाहता भविष्यात शाळेचा ज्ञानवटवृक्ष निश्चितच अधिक फोफावेल। यानंतर ज्येष्ठ शिक्षक नागरे यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला। मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी आपापल्या मनोगतात शाळेचा सर्वांगीण विकास आणि कर्मचारी वर्गाच्या योगदानावर प्रकाश टाकला। जयश्री पोटे यांनी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये होत असलेले सकारात्मक परिवर्तन अधोरेखित केले। सौ रोहिणी पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। श्री देवीदास ढगे यांनी उत्स्फूर्त भाषणामध्ये म्हटलं की आश्रम शाळा म्हणजेच खऱ्या अर्थानं एक मॉडेल स्कूल असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून समाधान मिळतं। संस्थेचे सचिव डॉक्टर भगवान वाघ यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आरोग्य आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुलीन फुंदे यांनी सर्व पालकांनी मान्यवरांचे आभार मानत शाळेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांनी शाळेच्या आगामी उपक्रमामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग राहावा अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। फराळ वाटपासाठी मदत केल्याबद्दल सौ रोहिणीताई पवार तसेच श्री देवीदास ढगे यांचं विशेष आभार मानण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कुशलतेनं भरतकुमार दहीफळे यांनी केले।